आपलं घर म्हणजे आपल्या मनाचा आरसा असतो. स्वच्छ, सुंदर, छान सजवलेलं, व्यवस्थित डेकोरेट केलेलं असं छान घर असलं की अगदी आपल्याला प्रसन्न आणि छान वाटतं. पण हे घर सजवायला खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टीच लागतात का? तर असं अजिबात नाही. हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही. घर सजवायला आपल्या प्रत्येकीला आवडतंच. स्त्री असो किंवा पुरुष, छान असं स्वच्छ प्रसन्न घर असेल, नीटनेटकं घर असेल तर अर्थातच घरात खूप छान वाटतं, आनंदी वाटतं, घरात त्या करमतं. आणि असं म्हणतात, घर जितकं नीटनेटकं असेल, स्वच्छ छान असेल, घर लहान असो किंवा मोठं, खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टींनी सजवलेलं असो किंवा अगदी साध्या सुध्या गोष्टींनी, पण ते जर व्यवस्थित असेल, प्रसन्न असेल तर अशा घरामध्ये लक्ष्मीचा पण कायम निवास असतो. सो मग हेच जर घर छान सजवायचं असेल पण फार जास्त जर तुम्हाला खर्च करायचा नसेल, आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण बघणार आहे जुन्या साड्या रियूज करून आपण सुंदर असं होम डेकोरेशन कसं करू शकतो. आता संक्रांत पण जवळ आली आहे. ह्या जर फेस्टिव्ह सीझनला तुम्हाला तुमच्या घराला एक सुंदर वाईब द्यायची असेल ना, आणि ते पण अगदी बजेट फ्रेंडली, हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. पटकन सुरुवात करूया. लिव्हिंग रूम मध्ये आल्या आल्या सगळ्यात पहिल्यांदा लक्ष जातं ते म्हणजे असणाऱ्या छान अशा सोफाकडे, किंवा जे तुम्ही बसण्यासाठी जे काही ठेवलं असेल, बेड असेल, सिंगल बेड वगैरे, सोफा कव्हर असतील किंवा इंडियन स्टाईलची बैठक केलेली असेल, वर जर सुंदर असे कव्हर घातले असतील तर बघा ना, हॉलचा लुक किती सुंदर होतो. पण असे छान सोफा कव्हर विकत घ्यायचे म्हणले तर ते बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह जातात. त्यातल्या त्यात जर तुम्ही मॉलमध्ये वगैरे जर चेक केलं मग तर विचारायलाच नको. पण हेच जर सोफा कव्हर घरी बनवले आणि ते जुन्या साड्या रियूज करून बनवता आले तर येस, आपली सगळ्यात पहिली आयडिया हीच आहे. जुन्या साड्या रियूज करून तुम्ही सुंदर असे सोफा कव्हर बनवू शकता. खादीच्या साड्या असतील, कॉटनच्या साड्या असतील, थोड्याशा अबस्ट्रॅक्ट प्रिंटच्या किंवा एखाद्या ब्राईट कलरच्या अशा पाना फुलाची डिझाईन असणाऱ्या साड्या असतील, ते यूज करून तुम्ही सुंदर असे सोफा कव्हर बनवू शकता, किंवा तुमचे जे सिंगल बेडचे कव्हर असतात ते बनवू शकता आणि तुमच्या अगदी साध्याशा गोष्टींना पण अगदी सुंदर आणि वेगळा लुक देऊ शकता. एकतर जुन्या साड्या रियूज पण होतात, प्लस काहीतरी स्वतः क्रिएटिव्ह केल्याचा आनंद पण मिळतो आणि सुंदर असे सोफा कव्हर पण ट्राय करता येतात. प्लस खर्च पण अतिशय कमी येतो. नंबर 2, जुन्या साड्या रियूज करून तुम्ही अतिशय सुंदर असे पिलो कव्हर बनवू शकता, टेबल रनर बनवू शकता. बऱ्याचदा आपल्याकडे ना काठाच्या वगैरे थोड्याशा साड्या शिल्लक असतात. त्या साड्यांचं करायचं काय, तर अशा वेळी त्यांचे जे काठ वगैरे वापरून आपण अतिशय छान असे पिलो कव्हर बनवू शकतो. सोफ्यावरती जे ठेवण्याच्या छोट्या पिलो असतात आपल्या त्याच्यासाठीचे, किंवा आपल्या मोठ्या पिलोना जरी कव्हर बनवले, थोडंसं जर प्रिंट वापरले किंवा थोडेसे त्याचे काठ वापरून मध्ये थोडंसं प्लेन कापड वापरून थोडीशी जर आयडिया लावून आपण कव्हर बनवले ना, अतिशय सुंदर कुशन्स आपण बनवू शकतो त्याच्यापासून. त्यासोबतच त्याचे जर टेबल रनर तुम्ही बनवणार असाल, खास डायनिंग टेबलसाठी किंवा लिव्हिंग रूम मधल्या छोट्याशा सेंटर टेबलसाठी किंवा आपले जे कॉर्नर साठीचे टेबल असतात त्याच्यासाठी वगैरे अतिशय सुंदर टेबल रनर याच्यापासून बनतात. इतरांच्या घरी छान छान प्रिंटचे कुशन बघतो तेव्हा आपल्याला वाटते की अरे कुठून घेतले असतील किंवा किती छान डेकोर केले, किंवा आता इन्स्टाच्या रील्स तुम्ही बघत असाल, फेसबुकच्या रील्स बघत असाल, किती सुंदर डेकोरेशन केलेले असतात तो हॉल वगैरे. तसेच जर तुम्हाला बनवायचे असतील तर थोडासा वापर करा ना, थोड्याशा जर साड्या छान यूज केल्या ना, किंवा 1-2 साड्या मिक्स अँड मॅच केल्या किंवा थोडेसे पदरवरचे वगैरे डिझाईन ट्राय केले किंवा त्याचे काठ वापरून मध्ये थोडीशी प्लेन साडी वापरून जर आपण ट्राय केलं ना, अतिशय सुंदर कुशन कव्हर, अतिशय छान टेबल रनर आपण त्याच्यापासून बनवू शकतो. त्यालाच आणखीन थोडं डेकोरेट करण्यासाठी थोडेसे जर बीड्स लावले किंवा काही टिकल्या वगैरे लावल्या किंवा थोडेसे जर वूलचे वगैरे असे गोंडे तयार करून त्याचं लटकन लावलं, ते पण खूप छान दिसतं. एकतर लुक पण छान येतो, खूप एक्सपेन्सिव्ह घेतल्यासारखं पण वाटतं, पण त्यासोबतच जुन्या साड्या रियूज पण होतात. ही एक आयडिया पण तुम्ही नक्कीच डेकोरेशनसाठी वापरू शकता. नंबर 3, जुन्या साडीचा रियूज करून तुम्ही अतिशय सुंदर कर्टन्स बनवू शकता. आपण वेगवेगळे कर्टन्स ट्राय करतो. मोठ्या आता सध्या ना गॅलरीला वगैरे छान अशा मोठ्या मोठ्या विंडो असतात आणि त्याला जर सुंदर कर्टन आपण मॅच केले, त्या विंडोचा लुक आणखीन जास्त सुंदर होऊ शकतो. विंडो कर्टन्स असतील किंवा दारासाठीचे कर्टन्स असतील, थोडेसे मिक्स अँड मॅच केले, थोड्याशा जर छान अशा थोड्या जुळजुळीत अशा साड्या असतात ना, नेटच्या किंवा ऑर्गॅन्झाच्या वगैरे, त्या साड्यांचे कर्टन तर अतिशय छान दिसतात. त्यांच्यासोबत जर कॉम्बिनेशन छान ट्राय केले आणि कॉटनच्या साडीचं प्लस नेटच्या साडीचे असे 2 कर्टन्स जर मिक्स केले ना, अतिशय सुंदर लुक येतो. एकतर साडी पण रियूज होते, प्लस हॉलचा एक जो फ्रेशनेस असतो ना, किंवा एक छान अशी फ्रेश व्हाईब असते ना, ती पण मिळते. त्याच्यामुळे कर्टन्ससाठी पण तुम्ही जुन्या साड्या नक्कीच यूज करू शकता. त्यानंतरचा यूज म्हणजे जुन्या साड्यांचा रियूज करून तुम्ही अतिशय छान असे शोपीस बनवू शकता.
तुम्ही म्हणाल शोपीस कसे बनवायचे, ठीक आहे आपण पडदे बनवले किंवा कुशन कव्हर बनवले, किंवा आता इतकी जास्त साडी शिल्लक नाहीये, किंवा जर जुने ब्लाउज पीस वगैरे असतील ना, न यूज केलेले ब्लाउज पीस किंवा खणाचा ब्लाउज पीस, एखादा काठाचा ब्लाउज पीस, ते त्याचा यूज करून तुम्ही अतिशय सुंदर शोपीसेस बनवू शकता. त्याच्या तुम्ही फ्रेम बनवू शकता किंवा बॉटल्स वगैरे जे असतात त्याला रॅप करून त्याची सुंदर शोपीस बनवू शकता. किंवा त्याच्यासोबतच टेबलवर आपण जे टेबल टॉप साठी ठेवतो, किंवा असं एखादा मोठा जर फ्लॉवर पॉट ठेवायचा असेल, एखादा सुंदर वास ठेवायचा असेल, त्याच्या खाली ठेवण्यासाठी आपण जे छोटे अशा मॅट बनवतो ते पण तुम्ही अशा साड्यांपासून बनवू शकता. एकतर त्या पण खूप छान दिसतात, एकदम काहीतरी हटके असा वेगळा लुक ट्राय केल्यासारखा पण होतो, आणि त्यासोबतच जुन्या साड्यांचा रियूज पण होतो, आणि होम डेकोरेशनसाठी अतिशय वेगवेगळ्या आयडिया आपल्याला वापरता येतात. आणि लास्टची आयडिया, तुम्ही जर जुन्या साड्या रियूज करणार असाल आणि तुम्हाला कर्टन्स बनवायचे नाहीयेत किंवा सोफा कव्हर वगैरे बनवायचे नाहीयेत, पण त्या जुन्या साड्यांचा रियूज तर करायचा, तुम्ही त्याच्या अतिशय छान डोअरमॅट बनवू शकता, किंवा आपले जे खाली टाकण्यासाठी जे गालीचे असतात ना ते बनवू शकता, किंवा सुंदर असे त्याचे क्विल्ट बनवू शकता. म्हणजे काय, तर आपण छान असं पांघरुण वगैरे घेतो ना, त्याच्यासाठी तुम्ही या जुन्या साड्या, आपण बघा पूर्वी पण वापरायचो, आईच्या आजीच्या साड्यांचे वगैरे असे मस्त बदगे शिवलेले असायचे, किती गरम किती छान वाटायचं त्याच्यात, त्या मऊ साड्यांचा स्पर्श किती सुंदर वाटायचा, आपोआप छान अशी गाढ झोप लागायची. तसंच जुन्या साड्यांचा रियूज करून तुम्ही त्याचे क्विल्ट बनवू शकता. त्याला आता छान असे पॅच डिझाईन्स करून किंवा थोड्याशा प्रिंटेड आणि प्लेन साड्या मिक्स करून त्याची डिझाईन करून, किंवा छान असे काठ वगैरे यूज अतिशय सुंदर असे पांघरुण बनवू शकता. त्यासोबतच त्याचे छान डोअरमॅट बनवून घेऊ शकता, किंवा त्याच्यापासून तुम्ही सतरंजा बनवून घेऊ शकता मोठ्या, किंवा छान टाकण्यासाठीचे गालीचे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या जुन्या साड्या रियूज करून आपण सुंदर असं होम डेकोरेशन कसं करू शकतो. जुन्या साड्यांचा रियूज करून आपण गालीचे बनवू शकतो, छान असे टेबल रनर बनवू शकतो, फ्रेम्स बनवू शकतो, कर्टनसाठी यूज करू शकतो जुन्या साड्या, किंवा छान असे सोफा कव्हर बनवण्यासाठी, कुशन कव्हर पण बनवण्यासाठी यूज करू शकतो. ह्या आयडियाज तुम्हाला कशा वाटल्या, आणि सोबतच हे पण मला कमेंटमध्ये बघायला आवडेल की तुम्ही जुन्या साड्या रियूज करून अशा कोणत्या गोष्टी बनवता, किंवा जुन्या साड्यांचा रियूज तुम्ही कशा प्रकारे करता. भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. थँक्यू.